छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण पाहिलं नाही, त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील प्रकरणाचं कोणीही राजकीय भांडवल करू नये असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं। महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराजांचा पुतळा या ठिकाणी पुन्हा उभारला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सिंधुदुर्ग किल्ल्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जवळच्याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली। मालवणमधील PWD कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली। कोल्हापुरात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला। शिवरायांच्या पुतळ्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराला दिलं। महाराजांच्या कामात किती कमिशन खाल्लं असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केलेला आहे। तर या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा अशीही मागणी त्यांनी केली आहे। आकारहीन आणि शिल्पशास्त्राला अनुसरून नसलेला आणि घाई गडबडीत उभारलेला शिवरायांचा हा पुतळा बदलावा अशी मागणी पत्राद्वारे केली होती असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी भावना व्यक्त केलेली आहे। तसंच उशीर होऊ द्या पण शास्त्रोक्त पद्धतीने स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली। बांधणीनंतर वर्षभरातच पुतळा कोसळणं हा शिवरायांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। तसंच या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं का झालं यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी सुळेंनी केली आहे। शिवरायांच्या पुतळ्याचं काम करणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिलेली आहे। तसंच हे कंत्राटदार दर्जाचे नसून फक्त पैशासाठी काम करतात अशी टीका देखील त्यांनी केली। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे। पश्चिम रेल्वे लवकरच मडगाव बांद्रा टर्मिनस मडगाव ही एक्सप्रेस सुरू करणार आहे। ही एक्सप्रेस आठवड्यातून 2 वेळा धावणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही एक्सप्रेस सुरू होणार असल्याने कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे। नागपुरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मनपाच्या 10 झोनमध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि या सर्वेक्षणात 6,44,046 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। याबरोबर आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय। पिंपरी चिंचवड शहरात विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू सोबत तापाचेही रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास या आजारावर मात करता येईल असा दिलासा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय। सोयाबीन नंतर आता मुगालाही कवडीमोल भाव मिळतोय। केंद्र सरकारनं जाहीर केलेला हमीभाव 8,682 रुपये प्रति क्विंटल आहे, पण शेतकऱ्यांना सध्या जेमतेम 7,000 रुपये दर मिळतोय। खरीपातील मुगाची काढणी नुकतीच सुरू झाली आहे। बाजारात आवक वाढताच दरात आणखी घसरणीची भीती आहे। पुणे अहमदनगर बाजारामध्ये टोमॅटोची सर्वाधिक आवक झालेली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 13,000 क्विंटलचा आवक झालेली आहे आणि यात जे सर्वाधिक आवक पुणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। टोमॅटोला सरासरी 1,000 रुपयांपासून ते 2,700 रुपयांपर्यंत दर मिळालाय। राज्यातील विविध घाऊक बाजारात लसूण 200 ते 250 रुपये प्रति किलोने विकला जातोय। चाकणसह जिल्ह्यातील किरकोळ बाजारात लसणाचे बाजारभाव 350 ते 400 रुपये प्रति किलो आहेत। चढ्या बाजारभावामुळे गृहिणींची चिंता मात्र वाढली आहे। सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडानं 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केले आहे। मात्र मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवली असून गेल्या 17 दिवसात केवळ 21,421 अर्ज म्हाडाकडे आलेले आहेत, तर 14,082 जणांनी अनामत रक्कम भरलेली आहे। बदलापुरातील मुलींवरील अत्याचारानं संपूर्ण राज्यासह देश हादरून गेलाय। त्यानंतर राज्य सरकारनं सखी, सावित्री, विशाखा समिती आणि शाळांमध्ये सीसीटीव्ही बाबत आढावा घेण्यात आला। त्यात ठाणे जिल्ह्यातील शाळांचा देखील आढावा घेण्यात आला। यामध्ये जिल्ह्यातील 4,782 पैकी 3,013 शाळांमध्येच ही यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे, तर सुमारे 37% म्हणजेच 1,759 शाळांमध्ये सीसीटीव्ही कार्यरत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये हळूहळू वाढ होऊ लागलेली आहे आणि त्यानुसार 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे। मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनानं या भरतीसाठी घातलेल्या जाचकटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीत। पालिका प्रशासनानं उमेदवारांकडून 12वी आणि पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र देखील मागितलंय। हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नसल्यानं अनेक जण वंचित राहण्याची भीती व्यक्त होते। दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात आणि या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झालेली आहेत।
राज्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजपासून कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। किनारपट्टी आणि घाट माथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यता आहे। सोयाबीन नंतर आता मुगालाही कवडीमोल भाव मिळतोय। केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव 8,682 रुपये प्रति क्विंटल आहे, पण शेतकऱ्यांना सध्या जेमतेम 7,000 रुपये दर मिळतोय। बाजारात आवक वाढताच दरात आणखी घसरणीची भीती आहे। केंद्र सरकारने मंत्रिमंडळात 24 ऑगस्टला युनिफाईड पेन्शन योजना मंजूर केली आहे। 1 एप्रिल 2025 पासून ती लागू होणार असून मध्य रेल्वेमध्ये कार्यरत 70,778 कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती रेल्वेच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झालेली असताना महामंडळाचे पदाधिकारी जुन्या मोडवर आलेले आहेत। आता त्यांनी प्रवाशांना शिस्त लावण्याचे प्रयत्न चालवलेत। या पार्श्वभूमीवर आधी तिकीट घ्या नंतरच बसमध्ये चढा अशी पद्धत एसटीने सुरू केली आहे। पुणे महानगरपालिकेत उबाठा सेनेच्या सर्व माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। पुण्यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि मंकीपॉक्स सारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले। मात्र आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। केंद्र सरकारने काही औषधं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे आता ताप, अंगदुखी यासारख्या आजारांवर घेतली जाणारी अनेक औषधं मिळणार नाहीयेत। काही औषधांमध्ये वापरले जाणारे ड्रग्ज किडनीवर आणि पचन संस्थेवर परिणाम करतात, त्यामुळे अशा औषधांवर बंदी घातल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। वसईमध्ये एका घरात वॉशिंग मशीनचा स्फोट झाला। वॉशिंग मशीन किचनच्या डग एरियामध्ये असल्यानं मोठी दुर्घटना टळली। सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाहीये। अग्निशमन दलानं वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। नवी मुंबईतील वाशी खाडीच्या पुलाजवळ एका चालत्या कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। गाडीतील दोघं वेळीच बाहेर पडल्यानं सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाहीये, पण आगीमुळे कारचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून अक्कलपाडा धरणातून पांझर नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय आणि यामुळे नदीला मोठा पूर आला असून धुळे शहरातील 2 लहान पूल पाण्याखाली गेलेत। तसंच नदीनं रौद्ररूप धारण केलं असून या पुलावरून वाहतूक देखील थांबवण्यात आली आहे। भिवंडीत डिझेलची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोघांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं। कारवाईमध्ये पोलिसांनी टँकर आणि 15,000 लिटर डिझेल हस्तगत केलेलं आहे। भिवंडी कल्याण मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल झालाय। भाजपच्या 32 तर शिवसेनेच्या 28 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। आमदार अबू आझमी यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेतली। या भेटीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान पवारांनी विधानसभेसाठी अल्पसंख्याक चेहऱ्यांना उमेदवारी द्यायला हवी अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे। धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या निवडणूक लढवणार असल्याचा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे। आत्राम यांची मुलगी 3 वेळा शरद पवारांना भेटली आणि माझ्या बाबांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य नाही असं तिनं स्पष्ट केल्याचंही अनिल देशमुख यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज धाराशिवच्या भूम शहरात येऊन पोहोचली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली काढण्यात आली आणि यावेळी हाकेंवर जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली। तुम्ही 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, एकट्या मराठा समाजाचे नाहीत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा असं आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले। शरद पवार, तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांनीही कधीच ओबीसी आरक्षणाबाबत उघड भूमिका घेतली नाही असा आरोपही त्यांनी केलाय। आदिवासी आणि ओबीसींना एकत्र ठेवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या मागणीसाठी नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत। तसंच M60चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही आढावा शिंदेंनी घेतला। मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचला आणि जेलमध्ये टाका, मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। तसंच कंत्राटदारांना टर्मिनेट करू नका तर काळ्या यादीमध्ये टाका असंही आदेश शिंदे यांनी दिलेले आहेत। माळशिरसमधील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत अजित पवार यांनी पूजा केली। यावेळी माझा कष्टकरी शेतकरी कामगार वर्ग कायम सुखी राहू दे, सगळ्यांवर भगवंतांची कृपा दृष्टी राहू दे अशी प्रार्थना अजित पवार यांनी केली। तसंच देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला बळ दे अशीही प्रार्थना त्यांनी केली। मीरा रोडमधील काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाईक चोरीची घटना घडली आहे। तिघांनी आधी या दुचाकीला धक्का मारून बिल्डिंग बाहेर आणली आणि त्यानंतर चोरी करून निघून गेले। या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। दरम्यान चोरी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे।
बीडच्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी 2 विरोधी गटांमध्ये वाद झाला। त्यानंतर ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली। यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत काही जणांना ताब्यात घेतले। वर्ध्याच्या सिंधी रेल्वेमध्ये तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं। अर्ध्या दशकापासून तहसील कार्यालयाची मागणी पूर्ण होत नसल्यानं पवार गटातील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान रास्ता रोकोमुळे वाहतुकीचा देखील खोळंबा झाला। जालना एमआयडीसीतील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील जखमींची जालना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली। बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात 34 जण जखमी झाले होते। यापैकी एकाचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे।